प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे त्या बॅग मध्ये माझी घड्याळ असेल त्या पाठीमागच्या बॅग मध्ये घड्याळ कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण भगवान की जय। लुलायस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तम् प्रतिष्ठानपुर्या सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमाम्यहं गणेशन्तं पार्वतीनन्दनं शुभं विनाशयति विघ्नान्नो विद्यां यश्च प्रयच्छति सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पतीन् पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तयेत् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै यताः प्रणतास्मता वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितं हि वक्त्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते जन्माद्यस्य हेतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं वरं धीमहि सत्यं वरं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की
खूप भाग्याचा विषय आहे की भगवंताच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप आपल्याला श्रीमद भागवत कथेचा दिव्य सत्संग सुलभ झालेला आहे. शास्त्रात सांगितलं की जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. जन्मजन्मांतराचं ज्यावेळेस पुण्य असतं त्यावेळेस श्रीमद भागवताचं श्रवण हे मनुष्याला सुलभ होतं. पुण्याशिवाय श्रीमद भागवताची प्राप्ती, त्याचा संयोग होणं अगदी अशक्य आहे. भगवंताची काही विशेष आपल्यावर कृपा, त्यामुळे आपल्याला विधिवत श्रीमद भागवताच्या अनुष्ठानाचा सुअवसर प्राप्त झाला आहे. कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभी तो ग्रंथ का ऐकावा, तो ग्रंथ ऐकण्याचं फळ काय, तो ग्रंथ ऐकल्याने काय काय मिळतं, हे सगळं ज्यात सांगितलं जातं त्या प्रकरणाचं नाव महात्म्य असं आहे. आणि प्रत्येक ग्रंथाच्या आधी त्याचं महात्म्य असतं, तर त्याच्याही श्रवणाचं महत्व आहे. भागवताची मूळ कथा ही तर आपण उद्यापासून श्रवण करणार आहोत, पण त्याचं महात्म्य आज आपण श्रवण करणार आहोत. आणि महात्म्याच्या प्रारंभी भगवान वेदव्यासांनी मंगलाचरण केलेलं आहे. आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना आम्ही सगळे नमस्कार करतो असा सामूहिक, या अर्थाचा एक सामूहिक नमस्कार मंगलाचरणाच्या श्लोकामधून भगवान वेदव्यासांनी केला. ज्या श्रीकृष्ण भगवंताला आपण नमस्कार करत आहोत ते कसे आहेत बरं, तर त्यांच्या गुणांचं वर्णन करतात. सच्चिदानंद रूपाय, ते भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद रूप आहेत. आता सच्चिदानंद हा शब्द आपल्या ऐकण्यामध्ये नेहमी असतो, पण त्याचा मतितार्थ, त्याचं गांभीर्य आपल्याला माहीत असतंच असं नाही. सत अर्थात जे कधी परिवर्तनीय नसतं, जे कधी बदलत नाही, ते सत्तत्व. चित जे स्वयंप्रकाश आहे, जे ज्ञानप्रकाश आहे, असं तत्व म्हणजे चित. आणि ज्याच्यामध्ये कुठलाही दुःखाचा लवलेश नाही, फक्त सुख सुख आणि सुखच भरून उरलंय, त्या तत्वाचं नाव आहे आनंद. अशा सच्चिदानंद स्वरूप भगवंताला आम्ही सगळे नमस्कार करतो. असे तुमचे सच्चिदानंदमय भगवान काय करतात हो, तर विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय हे भगवान करवतात. तुमचे भगवान सच्चिदानंद रूप आहेत, जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे आहेत, पण आम्हाला त्यांच्यापासून काय प्राप्त होईल या प्रश्नाचं उत्तर देतात की तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्यांचं भजन का करावं, तर मनुष्य हा दुःखाने पोळलेला आहे. आपल्या संतांनी जसं म्हणाले, तुकाराम महाराजांचं वचन आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जर आत्मपरीक्षण करायचं झालं मनुष्य जन्माचं, तर सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे? दुःख जास्त आहे. आणि मनुष्य हा अनेक दुःखांनी पोळलेला आहे, अनेक तापांनी तापलेला आहे. मुख्यतः 3 ताप सांगितलेले आहेत, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. या तिन्ही तापांनी अर्थात दुःखांनी मनुष्य तापलेला आहे. त्या दुःखांपासून निवृत्ती होण्यासाठी श्रीकृष्णाय वयं नमः आम्ही सगळे भगवंताला नमस्कार करतो. असं मंगलाचरण केलं आणि वेदव्यासजी महाराज हे आपल्याला घेऊन जातात नैमिषारण्याच्या त्या पावन स्थळी, जिथं आपल्या सगळ्या पुराणांचं प्रवचन होतं. तुम्ही कुठलीही पौराणिक कथा वाचा, बघा, ऐका, त्यामध्ये तुम्हाला हेच मिळेल की नैमिषारण्याच्या भूमीवर शौनकादी महर्षी हे सूतांना प्रश्न करतात, सूत महर्षींना, आणि सूत महर्षी त्याचं उत्तर देतात. या संवादाच्या रूपामध्ये आपले सगळेच्या सगळे इतिहास आणि पुराण हे निर्माण झाले.
त्याच नैमिषारण्याच्या भूमीमध्ये एकदा नैमिषे सूतमासीनम अभिवाद्य महामतिम मृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. शौनकादी महर्षींनी कथा सांगण्यात निष्णात असलेल्या सूत महर्षींना हा प्रश्न केला की तुम्ही अज्ञानाचा नाश करण्यामध्ये अग्रणी आहात. तुम्ही आम्हाला हे सांगा की मनुष्य जन्माचं लक्ष भगवत प्राप्ती, परमात्म प्राप्ती, आत्मप्राप्ती, आत्मस्थिती, समस्थिती हे प्राप्त करण्यासाठी भक्ती ज्ञानाची प्राप्ती कशी होते, विवेकाचं वर्धन कसं होतं, आणि सगळ्यात मोठी बाधा म्हणजे जगातले सगळे जीवजंतू ज्या मोहमायेमध्ये अडकलेले आहेत त्या मोहमायेचा निराश कसा केला जातो. या मोहमायेचा निराश हा कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही युगामध्ये हा खूप कठीण आहे, आणि त्यातल्या त्यात कलियुगामध्ये माया मोहाचा निराश तर खूपच कठीण आहे. म्हणून इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायण. पुढं कलियुग येणार आहे, तिथं जीव जवळजवळ सगळे जीव हे आसुरत्वाला प्राप्त होतात. सगळे जीव हे असुर भावाने ग्रस्त असतात, युक्त असतात. आता असुर शब्द ऐकला की आपल्याला ते काही राक्षस वगैरे असं वाटतं, पण आशुषु रमन्ते इति असुराः अशी व्याख्या शास्त्रकारांनी केली. जे आशु शीघ्र तोषदायक जे भोग आहेत त्यांच्यामध्येच रममाण होणारे ते म्हणजे असुर. अल्प काळासाठी सुख देणारे जे भोग आहेत, मग ते खाणं पिणं, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे जे इंद्रियजन्य भोग आहेत ना, यांच्यामध्येच जे रममाण होणार आहेत ते असुर. कितीही इंद्रियांचे भोग भोगले तरी शेवटी तृप्ती होते का हो? शास्त्रकार सांगतात की भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आपण भोगांना भोगत नाही तर भोगच आपल्याला भोगून समाप्त करतात, पण त्यांची इच्छा शेवटपर्यंत जात नाही. ह्यांच्यामध्येच रममाण होणारे म्हणजे असुर. सगळ्यांची जवळजवळ हीच मनोकामना असते, मनीषा असते की मला सुख सुविधा इंद्रियांच्या भोगांना प्राप्त व्हावं. हे खरं असुरत्व आहे. कलियुगामध्ये सगळे जीव ह्या मानसिकतेचे असतील, अशा वेळेस त्यांना पवित्र करण्याचं काय साधन आहे, आपण ते आम्हाला सांगा. आणि आपण ते आम्हाला साधन सांगा, भगवंताची प्राप्ती होईल असंही साधन सांगा. तर सूत महाराज म्हणतात की धन्य आहात, तुमची कथा श्रवणामध्ये रुची आहे. आणि कथा श्रवणामध्ये रुची नाही नुसती, तर तुम्ही जगाचे कल्याणकारक प्रश्न विचारत आहात. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी प्रश्न विचारत नाही, तुम्ही स्वतःचं कार्य करण्यासाठी म्हणून प्रश्न विचारत नाही, तर तुम्ही लोककल्याणासाठी जिज्ञासा प्रकट करत आहात, लोककल्याणासाठी प्रश्न करत आहात. आणि म्हणून प्रीतिशौन कचित्ते ते ह्यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. म्हणून तुम्हाला संसाराचं भय नाश करणाऱ्या की प्राचीन काळी शुकदेव महाराज हे राजा परीक्षिताला भागवत सांगायला प्रारंभ करतात, त्याच वेळेस स्वर्गातले देव हे अमृत घेऊन राजा परीक्षिता समोर येतात आणि म्हणतात की हे स्वर्गातलं अमृत तुम्ही प्या. आपणा सर्वांना माहित असेल की 7 दिवसानंतर मरण्याचा शाप परीक्षित राजाला लागला होता, आणि अशा अवस्थेमध्ये स्वर्गातले देवता अमृताचा कुंभ घेऊन येतात की तुम्ही हे अमृत प्या, तुम्ही अमर व्हाल, पण भागवताच्या श्रवणाचं पुण्य आम्हाला द्या. त्यावेळेस महाराजा परीक्षितांनी त्या देवतेंकडे पाहिलं सुद्धा नाही, कारण की त्यांना माहित होतं की हे स्वर्गातल्या अमृतापेक्षा जास्त कल्याणकारक हे भागवताचं अमृत आहे. आणि शुकदेवांनी सुद्धा अनधिकारी जाणून देवतांना ऐकवलं नाही, कारण की वसुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवांजसा न्यहासः. कुठं काच आणि कुठं अस्सल रत्न या दोघांची बरोबरी होऊ शकते का? नाही होऊ शकत. तसंच कुठं
भागवतातलं दिव्य अमृत आणि कुठं स्वर्गातलं भौतिक अमृत, या दोघांची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून जे अधिकारी आहेत त्या राजा परीक्षितांना शुकदेवांनी ऐकवलं. आणि हे असं दिव्य ग्रंथ आहे, हे असं एक अनुष्ठान आहे की फक्त 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये हे मनुष्याचं कल्याण करतं. सूत महर्षी सांगत होते त्यावेळेस शौनकादी विचारतात की पूर्वी हे कुणाला सांगितलं होतं, ह्या ग्रंथाचा इतिहास काय? त्यावेळेस सूत महर्षी सांगतात की एकदा हि विशालायाम चत्वारो ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम. एकदा बद्रीनाथाच्या ठिकाणी भगवंताचे परम भक्त भगवत स्वरूप सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे चौघे जण जे नेहमी कथेमध्ये बुडालेले असतात, एक जण कथा सांगतात आणि तिघ जण ऐकतात, हा क्रम त्यांचा नेहमी चालू असतो. तर सत्संगाच्या इच्छेने ते बद्रीनाथाला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी नारदांना बघितलं. नारदांचा चेहरा खूप उतरलेला होता, नारद खूप दुःखी होते. त्यावेळेस त्यांनी विचारलं की अहो देवर्षी, तुम्ही देवर्षी नारद आहात आणि तुम्ही इतके दुःखी, काय कारण आहे? अहो संसारिक जन, प्रापंचिक जन हे जर दुःखी असले तर लक्षात येतं ते माया मोहामध्ये अडकलेले आहेत, पण साधू संतांनी इतकं दुःखी व्हावं का? कथम ब्रह्मन दीन मुखा कुतश्चिंता तुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चा गमनंतव. तुमच्या दुःखाचं काय कारण आहे हे आम्हाला सांगा. हे विचारल्यावर नारद महर्षी सांगतात की अहो मी पृथ्वी सर्वोत्तम आहे म्हणून भ्रमणासाठी म्हणून पृथ्वीवर आलो आणि तिथं विविध तीर्थांमध्ये फिरलो. तर मी पृथ्वीवर बघितलं की सगळी भ्रष्टता नांदते आणि कुठंच मंगल नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मी विचार केला की पृथ्वीमध्ये सगळी भ्रष्टता नांदत आहे, ठीक आहे काही हरकत नाही, पण देवाने जिथे लीला केली अशा वृंदावनाच्या ठिकाणी मी जावं. आणि असं म्हणून मी वृंदावनाला गेलो असं देवर्षी नारद सनत कुमारांना सांगतायत. तर तिथं मी अजबच दुःख पाहिलं, अजबच आश्चर्य पाहिलं की एक तरुण स्त्री होती आणि तिच्या मांडीवर 2 म्हातारे झोपलेले होते आणि तिची सेवा करायला म्हणून अन्यही काही स्त्रिया होत्या. मी ते चित्र पाहिलं, मला आश्चर्य वाटलं, पण मी विचार केला की आपला काय संबंध, म्हणून मी तिथे गेलो नाही. पण त्या स्त्रीने मला हाक मारून बोलवलं आणि म्हणाले, महाराज आपण संत आहात आणि मी दुःखिनी आहे, माझं दुःख दूर करणं हे तुमचं काम आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, माझं दुःख तुम्ही शांत करा. देवर्षी नारद विचारतात की अगं तू कोण आहेस? त्यावेळेस ती म्हणते की मी साक्षात भक्ती देवी आहे आणि ह्या ज्या सगळ्या सेविका आहेत ना, ह्या गंगादी नदी आहेत आणि हे जे 2 माझ्या मांडीवर झोपलेत ना, हे माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत. आपली उत्पत्तीचा प्रसंग भगवती भक्ती सांगते की मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले, कर्नाटकामध्ये वृद्धिंगत झाले, महाराष्ट्रात कुठे कुठे मला सन्मान मिळाला आणि गुजरातला जाऊन मी जीर्ण झाले. आणि आम्ही 3 जीर्ण झालो. पण त्यानंतर वृंदावनात आल्यानंतर मी तर तरुण झाले, पण माझे हे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे मात्र वृद्धच राहिले आणि म्हणून मी खूप दुःखी आहे आणि म्हणून आता मी हे वृंदावन सुद्धा सोडून जावं अशा विचारात आहे. जगात असं कधी होतं का हो? जगाचा नियम काय? आई म्हातारी असते आणि मुलं तरुण असतात.
पण इथं उलट झालंय, मी तरुण आहे आणि माझी मुलं म्हातारे आहेत. काय कारण आहे? देवर्षी नारद सांगतात की या दोघांना कोणी ग्राहक नाहीये, कोणी यांचं साधन करणार नाही, कोणी यांचा उपासक नाहीये, त्यामुळे हे जर्जर झालेत. आणि तू वृंदावनात येऊन तरुण झालीस, याचं कारण आहे की वृंदावनामध्ये भक्तीचे ग्राहक आहेत, त्यामुळे तू तरुण आहेस आणि हे वृद्ध आहेत. जाता युवती सम्यक प्रेष्ठ रूपा तू सांप्रतम इमौ तु शयितावत्र सुतो मे क्लिश्यते श्रमात् इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया. भक्ती देवी म्हणते की महाराज, मी तर ह्या दुःखाला कंटाळून हे वृंदावन सोडून जाऊ इच्छिते. हा सिद्धांत लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्ञान वैराग्य हे भक्तीचे पुत्र आहेत आणि ज्ञान वैराग्याची जर पुष्टी नसेल, ज्ञान वैराग्याचं जर पोषण नसेल तर भक्ती सुद्धा दुःखी राहते आणि वृंदावनासारख्या स्थानातून सुद्धा ती निघून जायची भाषा करते. इदम स्थानम परित्यज्य विदेशं गम्यते मया. म्हणून आम्ही तर भक्ती मार्गाचे उपासक आहोत आणि ज्ञान वैराग्याशी आमचा काय संबंध, असं म्हणणं अज्ञान आहे. साधन हे सर्वतोमुख असावं आणि भक्ती आपलं दुःख नारदांसमोर व्यक्त करते. नारद म्हणतात की तू काही दुःखी नको होऊ, तुझं दुःख निश्चित दूर होईल आणि त्यासाठी मी काही प्रयत्न करेल. असं देवर्षी नारद भक्ती देवीला आश्वासन देऊ लागले, तिला धाडस बांधत होते. देवर्षी नारद एक दिव्य वचन त्यांच्या मुखातून निघालंय. आयुष्यात नेहमी दुःखाच्या प्रसंगी तर हे निश्चित लक्षात ठेवावं असं वचन आहे. देवर्षी नारद म्हणतात, वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणांभोजम स्मर दुःखं गमिष्यति. श्रीकृष्ण चरणांभोजम स्मर दुःखं गमिष्यति. हा एक सिद्धांत देवर्षी नारद सांगतात की कितीही दुःख असलं तरी भगवंताच्या चरणाचं स्मरण करावं. दुःख जातं का? कारण की आपण ज्या भगवंताचं महात्म्य ऐकतो, ज्या भगवंताचा आपण नामजप करतो, ज्या भगवंताची आपण कथा ऐकतो, तो कोणी इतिहासात झालेला एखादा ऐतिहासिक पात्र नाहीये. द्रौपदीच्या परित्राता येन कौरव कश्मलात पालिता गोप सुंदर्यः सकृष्ण क्वापिनो गतः. तो कृष्ण कुठेही गेलेला नाहीये. ज्यांनी द्रौपदीचं संकटातून परित्राण केलं, ज्यांनी कौरवाच्या सगळ्या जाळ्यामधून पांडवांना वाचवलं, ज्यांनी गोपिकांना वाचवलं, हे तर काही उदाहरण आहेत. ज्यांनी अनंत अनंत भक्तांना वाचवलंय ना, ते भगवान कुठेही गेलेले नाहीयेत. ते आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात. म्हणून काळजी सोड आणि भगवंताचं चिंतन कर. आणि तुला तर कारण चिंता करण्याचं काय कारण आहे भक्ती देवी? त्वंतु भक्ती प्रिया तस्य सततम प्राणतोधिका त्वया हूतस्तु भगवान याति नीच गृहेष्वपि. तू तर त्याची इतकी प्रिय आहेस भगवंताची की तू आवाहन केल्यानंतर, म्हणजे भक्तीने बोलवल्यानंतर, या त्वया हूतस्तु भगवान याति नीच गृहेष्वपि. नीच म्हणवण्या जाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा देवतेचा आविर्भाव होतो, भगवान प्रकट होतात. हा कशाचा प्रभाव आहे? हा भक्तीचा प्रभाव आहे. कोणी कितीही नीच असो, पण जर तो भक्तीने जर भगवंताला आळवत आहे ना, देव तिथे येतो. हे कित्येक आपल्याला कित्येक भक्तांच्या जीवनामध्ये हे प्रसंग आहेत, कित्येक संतांच्या जीवनामध्ये प्रसंग आहेत. त्यांचं कर्म चांगलं नव्हतं, त्यांचा परिकर चांगला नव्हता, इतका असून सुद्धा भगवंताचं त्यांना नित्य सान्निध्य होतं. कशाचा प्रभाव? भक्तीचा प्रभाव. देवर्षी नारद म्हणतात की तुझा आधार घेतलेल्यांना त्यांच्यावर भगवंत इतकी कृपा करतात, तर तू इतकी दुःखी काय आहेस? आणि त्यामुळे तू चिंता नको करू.
हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः नृणां जन्म सहस्रेण भक्तौ प्रीतिर्हि जायते. देवर्षी नारद भक्ती देवीला खूप समजावतात आणि त्यानंतर ते जे वृद्ध म्हातारे पडलेले 2 पुरुष होते त्यांच्या कानामध्ये बोलतात की अरे अरे ज्ञान, अरे वैराग्य, उठा, जागे व्हा. ज्ञानम प्रबुध्यताम शीघ्र रे वैराग्य प्रबुध्यताम. तुम्ही जागे व्हा. आता ते जागे व्हा म्हणल्याने जागे होणारे नव्हते. देवर्षी नारदांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला. वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर्मुहुर्मुहुः बोध्यमानौ तदातेन कथंचिच्चोच्चितौ बलात्. वेद वेदांत गीतादी प्रकरणांचा पाठ केला. थोडेसे जागे झाल्यासारखे ते व्हायचे आणि परत बेशुद्ध पडायचे. त्यांनी विचार केला की काय करावं, त्यांना काही सुचत नव्हतं. तितक्यात आकाशवाणी झाली आणि एतदर्थं तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणाः. आकाशवाणीने सांगितलं की देवर्षे, तुम्ही यांचं दुःख दूर होण्यासाठी तुम्ही सत्कर्म करा. आता सत्कर्म एक आहे का? कुठलं सत्कर्म करा? तर ते तुम्हाला संत सांगतील, ते तुम्हाला साधू सांगतील. तर ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणाः. आता साधू सांगतील तर आता साधूंच्या शोधामध्ये चला साधूंना विचारण्यासाठी. म्हणून देवर्षी नारद तत्कालीन साधू संतांकडे जायला लागले आणि विचारलं की सत्कर्म मला सांगा की जेणेकरून या भक्ती ज्ञान वैराग्यांचं दुःख दूर होईल. नारद साधूंकडे जाऊ लागले आणि साधू घाबरून घामाघूम झाले. भक्तिसूत्राचे लेखक पराविद्या अपराविद्येने संपन्न असलेल्या देवर्षी नारदांना ज्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही त्या गोष्टीचं उत्तर आम्ही काय देणार. म्हणून कित्येक साधू न बोलते झाले, कित्येक साधू घाबरून पळून गेले. अशी त्यांची स्थिती झाली. उपायो ना परो नास्ति करणे करणे जपंजनाः योगिना नारदेनापि स्वयं न ज्ञायते तु यत् तत्कथं शक्यते वक्तु मितरेरिह मानुषैः एवं ऋषिगणैः पृष्टैर्निर्णीयोक्तं दुरासदम्. योगिना नारदेनापि स्वयं न ज्ञायते तु यत् तत्कथं शक्यते वक्तुम इतरैरिह मानुषैः. ज्या प्रश्नाचं उत्तर देवर्षी नारदांना मिळत नाही त्यांचं उत्तर आम्हाला काय मिळणार. म्हणून आम्ही तर काही उत्तर देऊ शकत नाही म्हणून तोंड लपून पळून गेले पुष्कळ. देवर्षी नारदांना उत्तर देणार कोणीच नाही. त्यांनी विचार केला ज्यावेळेस काहीच मार्ग सापडत नाही ना त्यावेळेस एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे तपाचा. म्हणून मी तपस्या करण्याच्या कारणाने इथं बद्रीनाथाला आलो आणि तुमचं दर्शन झालं आणि तुमचं दर्शन झालं ना आता मला विश्वास आहे की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळणार. तुमच्या रूपाने देवच मला भेटलाय. तुम्हाला काय अशक्य आहे. तुम्ही तर नेहमी भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या आतून भगवंताशी नेहमी संयुक्त असता. लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैक जीविनः हरिशरणमित्येवं नित्ययेषां मुखे वचः अतः कलिसमादिष्टा जरायुष्मान्न बाधते येषां भ्रूभङ्गमात्रेण द्वारपालौ हरेः पुरा भूमौ निपतितौ साद्यो यत्कृपातः पुरङ्गतौ अहोभाग्यस्य योगेन दर्शनं भवतामिह. तुम्ही भगवद्रूप अशा महापुरुषांना मला भेटून खूप आनंद झालाय. कसे आहात तुम्ही. नेहमी हरिशरणम या मंत्राचा जप करत राहता आणि फक्त जप करत राहता असं नाही, त्या भगवंताच्या शरणागतीमध्ये नेहमी स्थित आहात. त्या शरणागतीच्या भावामध्ये तुम्ही नेहमी स्थित आहात आणि त्याचंच फळ हे आहे की अतः कलिसमादिष्टा जरायुष्मान न बाधते. यामुळे काळाचा प्रभाव तुमच्यावर होत नाही आणि त्यामुळे तुम्ही म्हातारे होत नाहीत. सनत कुमार यांची विशेषता अशी आहे की हे नेहमी 5 वर्षाचे यांचं स्वरूप आहे. पंचहायन संयुक्ताः पूर्वेषामपि पूर्वजाः सदा वैकुंठ निलया हरिकीर्तन तत्पराः
फक्त 5 वर्षाच्या बालकासारखं यांचं स्वरूप आहे. आणि असायला तर हे पूर्वेशाम पूर्वजा, ब्रह्मदेवाचे पहिले पुत्र हे सनत कुमार आहेत. पण सगळ्यांचे पूर्वज असून सुद्धा दिसायला मात्र फक्त 5 वर्षाचे आहेत. त्यांचं वय वाढत नाही. कशाचा प्रभाव आहे की भगवंताच्या शरणागती ग्रहणाचा प्रभाव आहे की अतः काल समादिष्टा जरा युष्मान न बाधते. काळाचा प्रभाव यांच्यावर होत नाही. आणि काळाचा प्रभाव होत नाही नेहमी 5 वर्षाचे आहेत म्हणून साधे आहेत का? अहो साधे नाही. येशाम भ्रूभंग मात्रेण द्वारपालौ हरेः पुरा भूमो निपतितौ सद्यो यत्कृपातः पुरंगतौ. ज्यांच्या भ्रूभंग मात्राने, ज्यांच्या क्षणिक क्रोधाने साक्षात भगवंताचे निजरक्षक अंगरक्षक द्वारपाल जय विजय थोड्याशा त्यांच्या क्रोधाने सरळ वैकुंठातून राक्षस योनीला गेले. हा ज्यांच्या तपस्येचा प्रभाव, ज्यांच्या पुण्याचा प्रभाव, ज्यांच्या भक्तीचा प्रभाव, इतका त्यांचा प्रभाव आहे. अशा तुमचं मला दर्शन प्राप्त झालं, हे माझं भाग्य आहे, देवर्षी नारद म्हणतात. आणि म्हणून तुम्ही मला सांगा सत्कर्म काय. सनत कुमार म्हणतात की अहो अज्ञानांनी हा प्रश्न विचारला तर ठीक आहे, तुम्ही तर ज्ञानी आहात, इतकं काय त्याच्यामध्ये फार मोठा प्रश्न आहे. तदुच्यते शृणुष्वाद्य स्थिरचित्तः प्रसन्नती. सांगतो तुम्हाला, ऐका. विविध यज्ञ सांगितलेत गीतेमध्ये. वेगवेगळे यज्ञ आले. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रता वगैरे आलेले आहेत. खूप कर्म आहेत, पण हे सगळे कर्मात मोडतात. खूप सुंदर दिव्य विवेचन आहे. सनत कुमार म्हणतात की द्रव्य यज्ञास तपो यज्ञ योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ते तू कर्म विसूचका. कर्म काय, उपासना काय, ज्ञान काय, भक्ती काय, याचा अगदी विभाग करून सांगतात की द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञान, हे सगळे जे आहेत हे कर्मसूचक आहेत. आणि सत्कर्मसूचक कुठला यज्ञ आहे? सत्कर्मसूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद भागवतालापः सतु गीतशुकादिभिः. तुम्हाला कर्म करा म्हणून सांगितलेलं नाही आकाशवाणीने, तुम्हाला सत्कर्म करा म्हणून आकाशवाणीने सांगितलंय. आणि आतापर्यंत हे जे ज्या कर्मांचं कर्मांचं आपण विवेचन केलं हे सगळे कर्मांमध्ये मोडतात. आणि भागवताचा ज्ञान यज्ञ हा कर्मामध्ये नाही, हा सत्कर्मामध्ये मोडतो. आणि त्यामुळे शुकदेवांसारखे विरक्त शिरोमणी भगवद रूप महापुरुष याचं गान करतात. आणि ह्याने निश्चित भक्ती ज्ञान वैराग्यांचं दुःख निश्चित होईल. सगळे दोष निघून जातात. नारदांनी प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न केला, बोलूनही दाखवला की मी तर वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर मुहुर्मुहु. वेदाचा पाठ केला, वेदांताचा पाठ केला, गीतेचा पाठ केला, आदी आदी पुष्कळ ग्रंथांचा पाठ केला. आणि भागवत तर त्याच सगळ्यांचं सार आहे. मग त्यांनी परिणाम नाही झाला तर भागवतानी कसं काय होईल? सनत कुमार सांगतात की खूप सुंदर विवेचन आहे, पण आपण फक्त एक उपमा बघू. इक्षूणाम विमधियांतम शर्करा व्याप्यतिष्ठति पृथक भूता च सामिष्टा तथा भागवती कथा. ऊस गोड आहे की नाही हो, पण ऊसाची गोडी जर जशाला तशी तिथून प्राप्त करायची म्हणली तर सोलण्या इतके दात मजबूत असावं लागतात, हिरणे मजबूत असावं लागतात. तितकी जर शक्यता नसली तर जर त्याच ऊसाचा जर रस तुम्हाला जर काढून दिला तर ऊस सोलायचा कष्ट न लागता, हिरड्याला त्रास न होता, दाताला त्रास न होता त्या ऊसाचा सगळा रस हा तुम्हाला प्राप्त होतो. आणि त्या ऊसाचे सगळे गुणधर्म, त्याची जी पुष्टी, त्याचे जे सगळे फायदे आहेत हे तुम्हाला प्राप्त होतात. तसं वेद वेदांत ह्या सगळ्या तत्वांचा, या सगळ्या ग्रंथांचा रस श्रीमद भागवतामध्ये आहे. आणि म्हणून भागवताचं जर अनुष्ठान केलं ना तर निश्चित त्यांचं दुःख दूर होईल. आणि नारद महर्षी नमस्कार करतात, म्हणतात की धन्य आहात, आपण ह्याचं भागवताचं अनुष्ठान करू. आणि भागवताच्या अनुष्ठानाची तयारी केली. आणि भागवताचं अनुष्ठान
हरिद्वार या ठिकाणी, गंगाद्वार इथं भागवतात महात्म्यात नाव आलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी सुरू केलं तर सुरू करू लागले. जसं आज आपण प्रारंभ करतोय तसं यदा याता तटंते तू तदा कोलाहलोप्यभूत भूर्लोके देवलोके च ब्रह्मलोके तथैव च. त्रिलोकीमध्ये एक महान कोलाहल झाला, सगळीकडे प्रचार पसरला की साक्षात देवर्षी नारद यजमान होत आहेत आणि सनत कुमार हे त्यांना भागवताचा उपदेश करतायत. तर चला चला, हा किती मोठा सत्संग असेल. सत्संगासाठी सिद्ध देवर्षी महर्षी हे सगळे लालायित असतात. सगळे ऋषी मुनी त्या सत्संगामध्ये सामील होण्यासाठी धावू लागले, तिथे येऊ लागले. आणि महर्षीनाम भृगुरहम, महर्षींमध्ये श्रेष्ठ असलेले भृगु महर्षी तर सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना प्रचार करून बोलवू लागले. जे अहंकाराने रुसून फुसून बसले होते की आम्हाला तर आमंत्रणच नाही आणि आम्ही कशाला यावं, असं ज्यांच्या मनामध्ये होतं त्यांना भृगु महर्षी समजून बोलवू लागले. गुरुवात तत्र नायातान भृगु संबोध्य चानयत नगादयो येयुस्तत्र देवगंधर्व दानवाः. सगळ्यांना भृगु बोलून आणू लागले. का बरं? कारण की एक सिद्धांत आहे, कुठल्याही कर्माचे 3 फलभोगी असतात, कृत, कारित आणि अनुमोदित. कर्म करण्याची प्रेरणा देणारा आणि कर्म करणाऱ्याचं अभिनंदन करणारा, अनुमोदन करणारा. भृगु महर्षी सगळ्यांना बोलवत आहेत कारण की त्यांच्या प्रेरणेने जर कथा श्रवणासाठी जर आले तर कथा श्रवण करणाऱ्यांना तर त्यांचं पुण्य मिळेलच, पण आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पुण्याचं कमिशन ज्यांनी प्रेरणा दिली ना त्याला सुद्धा प्राप्त होत. आपल्याला पैशाचं कमिशन माहितीये, पण पुण्याचं सुद्धा कमिशन देवाच्या द्वारी. भृगु महर्षी सगळ्यांना बोलवून आणतात आणि मुखभागे स्थितास्ते च तदग्रे नारद स्थितः एक भागे ऋषिगणास्तदन्यत्र विद्वौकसः. व्यवस्थित व्यवस्था होऊन भागवताचा प्रसंग सुरू झाला आणि महात्म्य सांगू लागले सनत कुमार. जसं आता आपण महात्म्य ऐकतोय ना तसं महात्म्य सांगू लागले भागवताचं. आणि महात्म्य सांगता सांगता अचानक झाला असं की कोणीतरी 3 जण जोर जोरामध्ये गायन करत नाचत नाचत त्या ठिकाणी आले. सगळे बसलेले आहेत, सगळे गर्दी आहे आणि अशा गर्दीमध्ये कोणी जोरजोरात गाणं गाऊन नाचत ते गर्दीला विस्कटीत करत असं येताना सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कोण आलंय. आणि जवळ आल्यावर बघतात तर काय, तेच होते ज्यांच्यासाठी भागवताचं अनुष्ठान करण्यात येत होतं. साक्षात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिन्ही तरुण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाले. आत्ताशी भागवताचा प्रारंभ झालेला होता आणि त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्य तिथे उपस्थित झाले. नृत्य करत आले. भक्ती तर तरुणी होतीच, पण ज्ञान वैराग्य सुद्धा तरुण झाले आणि तिथं नृत्य करू लागले. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासीत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. काय गाऊ लागले? नृत्य करत करत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव याचं दिव्य गान करत तिथं नृत्य करू लागले. आणि कोण आलं म्हणून सगळे विस्मित होते. भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्यांचा हे आहेत हे कळल्यानंतर नारदांना आनंद झाला, सनत कुमारांना आनंद झाला आणि सगळे म्हणाले की धन्य आहे भक्तीचं महात्म्य, भागवताचं महात्म्य की याचा आरंभ झाला आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य तरुण झाले. आणि झालं असं पुढं सनत कुमार कथेला प्रारंभ करतात. सगळे ऋषीमुनी तिथं समक्ष उपस्थित आहेत, भक्ती, ज्ञान, वैराग्य तिथं उपस्थित आहेत.
भगवंताचे दिव्य भक्तगण हे गुप्त रूपाने तिथं उपस्थित आहेत. वैकुंठवासिनो ये च वैष्णवा उद्धवादयः तत्कथा श्रवणार्थं ते गूढरूपेण संस्थिताः. वैकुंठवासी जे जण आहेत, उद्धव असतील, अजून भगवंताचे भक्त असतील, हे सगळे गुप्त रूपाने तिथे येऊन कथा ऐकण्यासाठी उपस्थित झाले. आता जिथं भक्ती ज्ञान वैराग्य आहे, जिथं सगळे ऋषीमुनी आहेत, जिथं सगळे भक्त आहेत, तिथं देवाची इच्छा नसली ना तरी देवाला यावं लागतं. कारण की सिद्धांत आहे, देवाचं स्वतःच्या मुखातलं वचन आहे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथं माझे भक्त भजन करतात, जिथं भक्तीचं आचरण करतात, तिथं मी उपस्थित राहतो. साक्षात वैकुंठातून भगवान त्या ठिकाणी, त्या भागवताच्या ठिकाणी आले. वैकुंठनाथ भगवान की जय. जिथं विधिवत भागवताचं अनुष्ठान होतं ना, तिथं सूक्ष्म रूपाने भगवान प्रत्यक्ष प्रकट होतात. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, जिथं विधिवत इतकी व्यवस्थित देवता स्थापन आहे, जिथं कर्माची अत्यंत सूक्ष्मता बघून भावपूर्वक देवताचं आवाहन केलं जातं ना, तिथं भगवंताला यावंच लागतं. आपलंही कर्म तसंच आहे. निश्चित विश्वास ठेवा की भगवंताचे वैकुंठवासी भक्त आणि भगवंत हे नित्य इथं कथा ऐकण्यासाठी, भागवत पारायण श्रवणासाठी नित्य येणार आणि आपल्याला कृतार्थ करणार. भगवान तिथे प्रकट झाले आणि सगळ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अजून सनत कुमारांना वगैरे महात्म्य सांगायला अजूनच उत्साह आला आणि ते म्हणाले की जगातला कुठलाही पापी असा नाही की तो या भागवताच्या श्रवणाने मुक्त होणार नाही. नारदांनी विचारलं की कुठले कुठले पापी शुद्ध होतात बरं या भागवताच्या अनुष्ठानाने? सनत कुमार म्हणाले की महाराज, तुम्ही उलटा प्रश्न विचारला. कुठले कुठले पापी मुक्त होतात हा प्रश्न नका विचारू. कुठले कुठले पापी मुक्त होत नाहीत हा प्रश्न विचार. जगातला कुठलाही असा पापी नाही की भागवताच्या विधिवत श्रवणाने त्याची मुक्ती होणार नाही. म्हणून एक पूर्वी जुना इतिहास सांगतात, तुंगभद्रा तटे पूर्वम अभूत पत्तनमुत्तमं यत्र वर्णास्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. तुंगभद्रा नदीच्या तटी पूर्वी दक्षिण भारतात एक आत्मदेव नावाचे एक विद्वान व्यक्ती होते आणि सात्विक होते. त्यांची पत्नी धुंदुली नावाची होती. ती खूप तार्किक होती, खूप बडबडी होती. नेहमी सांसारिक गप्पा मारण्याची तिला सवय होती. स्ववाक्य स्थापिता नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा लोकवार्तार्ता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. एकदम संसारिक अशी ती पत्नी होती आणि हे आत्मदेव हे अत्यंत सात्विक विद्वान गृहस्थ. आता झालं असं की यांच्याकडं सगळं काही होतं, पण ह्यांना संतती नव्हती आणि म्हणून हे आत्मदेव, पंडित आत्मदेव खूप दुःखी होते. आणि एकदा त्यांनी विचार केला की असं निस्संतान राहण्यापेक्षा आपण आपला देह त्याग केलेला बरा. तर म्हणून ते वनामध्ये गेले. वनामध्ये गेले तिथं एक संन्यासाला पाहिलं आणि संन्यासाला पाहून नमस्कार केला. म्हणाले, महाराज की मला संतती पाहिजे, मला संतती द्या. त्यांनी सांगितलं की अरे तुझ्या नशिबात संततीचं सुख नाहीये. एक जन्माचं काय, सप्तजन्मा वरितव पुत्रो नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत तुला पुत्र नाहीये, 7 जन्मापर्यंत तुला संतती नाहीये, त्याचं सुख नाहीये. यांनी काय करावं? हे म्हणाले, महाराज तुम्ही ज्या ज्ञानाने, त्रिकाल ज्ञानाने माझं हे भविष्य बघितलं, तर त्याच ज्ञानाने तुम्ही ह्याच्यावर उपाय सुद्धा सांगू शकता. जसं काट्याने काटा निघतो, तसं कर्माचा दोष कर्माने निघू शकतो. मला काही तुम्ही मार्गदर्शन करा. आणि ते म्हणाले, हे शक्य नाहीये, हे तीव्र प्रारब्ध आहे.
पण हे पंडित आत्मदेव म्हणाले की काही करून मला संतती द्या, नाहीतर तुमच्याच पायावर डोकं आपटून मी इथंच माझा प्राण सोडेल. संन्यासींना वाटलं काय समस्या आहे, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आता ह्याच्या ब्रह्महत्येचं पातक मला लागेल म्हणून संन्यासाने एक फळ काढून दिलं, काही नियम त्या फळासोबत दिले आणि म्हणाले की हे फळ बायकोला खाऊ घाल आणि वर्षभर मी जे सांगतो ते सगळे नियम पाळ, तुला पुत्र संतती होईल. आणि त्या पंडित आत्मदेवांना खूप आनंद झाला की आपल्याला आता संतती होईल. त्यांनी ते फळ आपल्या पत्नीला दिलं आणि म्हणाले की वर्षभर हे फळ खाऊन वर्षभर त्या साधूंनी सांगितलेले नियम पालन करावेत. काय नियम होते? सत्यम शौचम दया दानम एक भक्तंतु भोजनम वर्षावरी स्त्रिया कार्यं तेन पुत्रोति निर्मलः. सत्य शौच दया दान, एकदा जेवण हे वर्षभर करायचं. एक नीट लक्षात ठेवा, कितीही कोणी मोठा साधू संत महात्मा असला तो आशीर्वाद देईल आणि सगळं काही होऊन जाईल असं होऊ शकत नाही. त्यासोबत आपल्याला सुद्धा स्वतः प्रयत्न करावा लागतात. ते संन्यासी महात्मे हे ज्ञानी होते, सिद्ध होते, पण तरी त्यांनी त्या फळासोबत वर्षभराचे नियम सांगितले आणि हे नियम जर पालन झाले तर पुत्र होईल असं सांगितलं. महात्म्यांच्या कृपा प्रसादासोबत आपल्याला सुद्धा काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. पंडित आत्मदेवांनी ते फळ आपल्या पत्नीला दिलं. ती नास्तिक होती, तिला श्रद्धा नव्हती, तिने ते फळ खाल्लं नाही. आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून गाईला खाऊ घातलं आणि आपल्या बहिणीच्या पोटातला मुलगा हा गुपचूप स्वतः घेऊन मलाच पुत्र झालाय असा प्रचार करू लागली आणि फक्त इतकं म्हणाली की मला दूध आलेलं नाही, त्याच्यामुळे बाळाची दुधाची व्यवस्था करा. तसं करण्यात आलं. ते पंडित आत्मदेव हे नेहमी बाहेर असायचे, त्यांनाही हे काही गौड बंगाल कळालं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गाईला ते फळ खाऊ घातलेलं होतं त्या गाईला मनुष्यासारखा पुत्र प्राप्त झाला. फक्त त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. त्या गाईपासून झालेल्या बाळाचं नामकरण पंडित आत्मदेवांनी गोकर्ण केलं आणि ह्या मुलाचं, ह्या गुप्त रूपाने दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव हे स्वतः त्या धुंदुलीने ठेवलं. काही सुवासींना बोलवावं, ब्राह्मणाला बोलवावं, काही मोठ्या आदरणीय लोकांना बोलवून मग नामकरण संस्कार करायचा असतो. पण तसं न करता नाम मात्रा प्रतिष्ठितम, स्वतःच त्या मातेने नाव ठेवलं. माझं नाव धुंदुली तर माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. त्याचा अर्थ काय नाही, त्याचे काय गुण आहे काही विचार नाही त्याचा, फक्त धला ध मिळालं पाहिजे असं असतं. सोनाली, मनाली, मवाली असं काही जुळवून नाव ठेवल्या जातात, पण त्याचा काही अर्थ असावा, देवाचं नाव त्याच्यामध्ये सन्निहित असावं, विधिवत त्याचा संस्कार करावा. हे काही नाही करण्यात आलं. आणि याचं फळ असं की दोघेही मोठे होऊ लागले आणि दोघांमध्ये जमीन आसमानचा अंतर होता. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः स्नान शौच क्रियाहीनो दुर्भक्षी क्रोध वर्धितः. गोकर्ण हे महान पंडित ज्ञानी सात्विक होते आणि हा धुंदुकारी हा महान खल दुष्ट होता. यांनी खूप पाप केले, यांनी आईवडिलाला त्रास दिला, चोरी केली, डाके टाकले, वेश्या घरी आणून ठेवली, आईनी कंटाळून आत्महत्या केली आणि वडीलही घरात कंटाळून गेले होते. त्यावेळेस कुणाकडे बघावं तर आपला एक सात्विक पुत्र आहे ना गोकर्ण, त्याला वडिलांनी विचारलं की अरे मी खूप दुःखी आहे, मला काही उपदेश कर, मला काही मार्ग सांग. त्यावेळेस गोकर्ण महाराज उपदेश देतात
आपल्या वडिलांना, बाबा देहे स्थिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुतादिषु कथा ममतां विमुञ्च पश्या निषञ्जकरितं क्षणभङ्गुनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. देहामधली असलेली आसक्ती तिचा त्याग करा आणि त्या देहाशी संबंधी असलेले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यामधल्या सुद्धा आसक्तीचा त्याग करा. वैराग्याचे रसिक व्हा आणि भक्तिनिष्ठ व्हा. धर्मं भजस्व सततं त्यजलोक धर्मान. वास्तविक परम धर्माचं आचरण करा आणि लौकिक धर्म सोडा. सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम विबत्वम. त्या परम धर्माचं आचरण करत साधूंची संगती करा. संसारिक लोकांची संगती सोडा. दुसऱ्यांचे गुणदोष पाहणं तर त्वरित सोडा आत्ताच्या आत्ता आणि भगवंताच्या कथेचा आनंद घ्या. पंडित आत्मदेवांनी तसंच केलं आणि श्रीकृष्ण मापनीयतम दशमस्य पाठात भगवंताच्या दिव्य लीला ज्या दशमस्कंदामध्ये आहे त्याचं चिंतन करत ते दूरदेशी गेले. तिथं भगवंताच्या कथेचं त्यांच्या लीलांचं चिंतन केलं आणि ते मुक्त झाले. आता पंडित आत्मदेव हे तर विद्वान होते. यांनी सत्संग करून भगवंताच्या लीलेचं चिंतन करून ते मुक्त झाले. धुंदुली ही काही सत्संगातली नव्हती. आता सांगितल्याप्रमाणे तिने आत्महत्या केली. घरामध्ये आई वडील नाहीत. ह्या धुंदुकारीला तर सगळं रान मोकळं झालं. यांनी वेश्या घरात आणून ठेवल्या आणि त्यांच्यासोबत त्याचा कुचार दुराचार सुरू होता. चोरी करून आणायचा, त्यांचं पोट भरायचा. एकदा राजाच्या इथं चोरी केली, खूप मोठी चोरी केली. त्या वेश्यांनी विचार केला की राजा ह्याला पकडायला म्हणून राजाचे सैनिक येतील आणि आपल्याला सुद्धा पकडतील. त्या स्त्रियांनी 5 जणींनी मिळून त्या धुंदुकारीला मारून टाकलं आणि कर्म तर चांगले नव्हते. दुर्गती तर त्याची व्हायचीच होती आणि म्हणून तो घोर प्रेत बनला आणि त्याच घरात प्रेत होऊन राहत होता. एकदा असं झालं की गोकर्ण महाराज हे तीर्थयात्रेसाठी म्हणून खूप आधी घरातून निघून गेले होते. घरातलं वातावरण असं तामसी या धुंदुकारीने केलेलं. त्याला कंटाळून गोकर्ण महाराज हे तीर्थयात्रेसाठी निघालेले होते. तीर्थयात्रा करत असताना कोणीतरी त्यांच्या कानावर बातमी दिली की अहो तुमचा भाऊ जो होता ना धुंदुकारी तो गेला. हे ऐकलं मात्र साधू स्वभावाचे गोकर्ण महाराज यांनी त्याचं गया श्राद्ध केलं. गोकर्ण महाराजांना माहित होता की हा दुष्ट होता, हा पापी होता, हा दुराचारी होता, पण तरी त्यासाठी गया श्राद्ध केलं. हा साधू वृत्तीचा परिचय. सख्खा भाऊ नव्हता तो, पण इतका असून सुद्धा हा आपल्या घरातला आहे म्हणून ह्याच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे ही साधू वृत्ती गोकर्णांमध्ये होती. हे ऐकलं मात्र तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये आणि गया श्राद्ध केलं. अशी साधू वृत्ती खूप कमी लोकांमध्ये असते बरं. स्वतः विद्वान आणि सात्विक असून तामसी व्यक्तीच्या बद्दल सुद्धा मनामध्ये दया असणे ही खूप दुर्लभ असते. आज असे लोक आहेत का? मला सांगायला काही संकोच नाही की आपल्या वर्तमान कथेचे यजमान हे ह्याच भावनेतून कथा करत आहेत की आपल्या घरातल्या व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे, जेणेकरून त्याचाही उद्धार व्हावा आणि आपल्या सगळ्या कुटुंबजनाचं सुद्धा कल्याण व्हावं. गोकर्ण महाराजांनी उदार भावनेने गया श्राद्ध केलं आणि फिरून तीर्थयात्रा करून घरी आले तर संध्याकाळी पोहोचले. रात्री विश्राम केला आणि विश्राम केला तर काय, तिथं तो धुंदुकारी प्रेत झालेला विविध रूपामध्ये येऊन त्यांना त्रास देऊ लागला. त्याला बोलता येणं जोरजोरात. आता प्रेताचं हसणं, प्रेताचं रडणं, प्रेताचा आवाज करणं
हे कसं असतं, किती भयंकर असतं, किती भयानक असतं, हे ज्यांनी थोडं बहुत अनुभवलंय त्याला माहित असेल. गोकर्ण महाराज सात्विक होते. आपल्या कमंडलूच्या जलाचं प्रोक्षण केलं, शिंपडलं पाणी, आणि त्या प्रेताला कमीत कमी बोलता तरी येऊ लागलं. पाप इतके जास्त होते की त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं, पण तात्पुरतं त्याला बोलता येऊ लागलं. गोकर्ण महाराजांनी विचारलं की तू कोण आहेस? तो म्हणाला की दादा, मी तुझा भाऊ पापी धुंदुकारी. अरे तुझी अशी गती, तू प्रेत झालास? तो म्हणतो की हो, स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत बन्नाशितं मया. मी माझं ब्राह्मणत्व, मी माझं पावित्र्य, मी माझं ब्रह्मत्व स्वतःच्या वाईट वागण्याने नष्ट करून दिलं, आणि म्हणून माझी ही गती झाली. गोकर्ण महाराज म्हणतात की अरे मी तुझ्यासाठी गया श्राद्ध केलं होतं, तरी तुझी सद्गती नाही झाली. तो धुंदुकारी हसून म्हणतो, अरे दादा, एक गया श्राद्धाने काय होणार आहे? गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यती. शेकडो गया श्राद्ध केले तरी माझी मुक्ती होणार नाही, इतके माझे पाप दुष्ट कर्म आहेत. त्यामुळे माझ्या मुक्तीसाठी ना तू काहीतरी उपाय कर. गोकर्ण महाराज म्हणाले, ठीक आहे, मी उद्या विद्वानांशी चर्चा करतो आणि काही उपाय विचारतो. सकाळ झाली. गोकर्ण महाराज घरी आले म्हणून चांगले सात्विक लोक, विद्वान लोक हे भेटायला आले. त्यांची भेट झाली आणि म्हणाले, गोकर्ण महाराज काय झालं, कसे आहात, बरं आहे ना, व्यवस्थित आराम झाला ना घरी? गोकर्ण महाराज म्हणाले, काय आराम झाला आणि काय दिसलं हे तुम्हाला काय सांगू, पण माझ्या भावाची अशी दुर्गती झालेली आहे, याचा काहीतरी उद्धारासाठी उपाय म्हणून सांगा. त्या विद्वत सभेसमोर प्रस्ताव ठेवला, पण 100 शेकडो गया श्राद्ध करून सुद्धा ज्याचा उद्धार होऊ शकत नाही, त्याच्या मुक्तीसाठी काय उपाय म्हणून योजावा? कुठल्याही विद्वानाला काही सांगता येईना. त्यावेळेस माध्यान्ह काळी सूर्योपस्थान करत भगवान सूर्यनारायणाला प्रश्न केला, आणि त्या तपस सामर्थ्याचा प्रभाव सूर्यनारायणाने सुद्धा आपली गती स्तंभित त्यांची होऊन त्यांनी उत्तर दिलं की भागवताचा अनुष्ठान कर, भागवताचा सप्ताह कर, त्यांचं निश्चित कल्याण होईल. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर धर्मरूपं विश्रुतम. भगवान सूर्य हा उपदेश करतात, आणि गोकर्ण महाराज हे भागवताचं आयोजन करतात. भागवताचं आयोजन करतात, विधिवत भागवताचं अनुष्ठान करतात, आणि ज्याच्या कल्याणासाठी अनुष्ठान करत आहेत त्या धुंदुकारीच्या नावाने संकल्प करून ज्यावेळेस भागवताचं अनुष्ठान करत होते, तो प्रेत झालेला धुंदुकारी हा त्या ठिकाणी आला. आता प्रेतांचं शरीर हे वायुमय असतं, त्यांनी कुठं स्थिरतेने वास करावा? कथा श्रवण करायची म्हणले की स्थिरता आवश्यक नाही, अनिवार्य आहे. कुठं स्थिरतेने वास करावा? एक 7 गाठेचा बांबू, जसं इथं आपण बघतोय, असाच वेळू होता, आणि तिथं वायुरूपाने, वायवी शरीराने धुंदुकारी येऊन बसला. गोकर्णांच्या श्रीमुखातून कथा ऐकत, ते दिव्य पारायण ऐकत, कथा ऐकत, त्याचं हळूहळू पापक्षालन होऊ लागलं. पहिल्या दिवशी आश्चर्य झाले की कथेच्या शेवटी एक गाठ जोरात फुटली, जोरात आवाज झाला. सगळ्यांना आश्चर्य झाले की काय झालं अचानक, काही वजन पडलं नाही, काही कारण झालं नाही, कसं काय गाठ फुटली? पण दुसऱ्या दिवशी तसंच झालं, तिसऱ्या दिवशी तसंच झालं. 7 दिवसानंतर 7वी गाठ फुटली, आणि दिव्य रूप धारण केलेला एक व्यक्ती तिथे उपस्थित झाला.
साक्षात भगवंताच्याच प्रमाणे त्याचं रूप होतं. शंखचक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज त्याचं स्वरूप होतं. आणि गोकर्णाने विचारलं की अरे देवा तू कोण आहेस? त्यावेळेस तो म्हणाला की दादा मी कोणी दुसरा नाहीये, मी तुझा भाऊ पापी धुंदुकारी आहे. या भागवताच्या श्रवणाचा हा प्रभाव की मी त्या प्रेत योनीपासून माझी मुक्ती होऊन आता मी वैकुंठाला जात आहे. धुंदुकारीसाठी विमान येतं वैकुंठात. विष्णुदूत विमान घेऊन येतात आणि धुंदुकारी त्याच्यामध्ये बसून जायला लागतो. गोकर्ण महाराज विचारतात की अहो, विष्णुदूतांना हा प्रश्न विचारतात की एकट्या धुंदुकारीने श्रवण केलेलं नाहीये, पुष्कळ श्रोत्यांनी श्रवण केले, तर तुम्ही एकट्या धुंदुकारीसाठी विमान का पाठवलं? तर हरिदासा ऊचुहू ते म्हणतात की तुम्हाला वाटतं की सगळ्यांनी श्रवण केलंय, पण सगळ्यांनी श्रवण नाही केलं. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैर न तथा मननं कृतं. श्रवणाच्या भेदाने फळामध्ये हा भेद झाला. ऐकलं तर सगळ्यांनी, पण श्रवणं तु कृतं सर्वैर न तथा मननं कृतं. कथा श्रवण केल्यानंतर कथा श्रवण करण्याच्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपण जे कथेमध्ये ऐकतो त्याचं चिंतन चलता फिरता उठता बसता हे त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये पाहिजे. त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्या डोक्यामध्ये फक्त भगवत संबंधीच विचार असावेत, तर ते तितकं फलीभूत होतं. आणि ते म्हणतात विष्णुदूत की सप्तरात्रमुपोष्यैवं प्रेतेन श्रवणं कृतं मननादि तथा तेन स्थिरचित्ते कृतं वृषं. या प्रेताने 7 दिवस उपाशी राहून श्रवण केलेलं आहे, मनन केलेलं आहे, आणि त्यामुळे हे फळ मिळालेलं आहे. आम्ही विमान घेऊन आलेलो आहोत आणि म्हणून याची मुक्ती होत आहे. धुंदुकारी दिव्य रूप धारण करून वैकुंठाला जातो. गोकर्ण महाराज परत सगळ्या गावकऱ्यांच्या कल्याणासाठी भागवताचं आयोजन करतात. सगळे गावकरी व्रतस्थ होऊन तपस्व्यासारखे होऊन भागवताचं श्रवण मनन निधिध्यासन करतात आणि सगळे वैकुंठाला प्रयाण करतात. वैकुंठनाथ भगवान की जय. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. इतका मोठ्या पाप्याचा उद्धार सुद्धा करणारी ही भागवती कथा ही धन्य. देवर्षी नारद हे प्रश्न विचारतात की या भागवताचा विधी काय, आणि त्यामध्ये विधी सांगितला जातो. विधी पुष्कळ आहे, पण आपल्याला श्रवण करण्याचा तितका अवकाश नाही. फक्त एका वचनामध्ये हे आपण ऐकू. हे सांगतो की इथं सनत कुमार सांगतात की कुमारा ऊचुः विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत. विवाहामध्ये ज्या प्रकारे आपण उत्साहाने सगळ्या गोष्टी करतो, कसल्याही प्रकारची कृपणता, कसल्याही प्रकारचा अनुत्साह, कसल्याही प्रकारची कमतरता आपण ठेवत नाही, त्या प्रकारे भागवताच्या अनुष्ठानामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता होऊ नये. आणि असं जर भागवत केलं तर निश्चित यजमानाला पाहिजे ते फळ प्राप्त होतं. आणि इतकंच काय, तर भगवंत स्वतः येऊन तिथं कृपा करतात. भगवंताचे भक्त येऊन तिथं कृपा करतात. जसं आज आपण विष्णुदासांचं तिथं आवाहन केलेलं आहे. उद्धव असतील, देवर्षी नारद असतील, सनत कुमार असतील, अक्रूरजी महाराज असतील, या सर्वांचं आपण आवाहन केलं. ते सगळे भक्त कृपा करतात, साक्षात भगवंत कृपा करतात. कस काय, तर सनत कुमार आणि नारदांच्या द्वारे आयोजित सप्ताहामध्ये भगवंत प्रकट झाले होते आणि तिथं हे सगळं महात्म्य सनत कुमार सांगतायत देवर्षी नारदांना, सगळ्या भक्तांना, आणि स्वतः भगवंत तिथं उपस्थित आहेत. तर सगळे भक्त तिथे आलेले आहेत आणि प्रसन्न होऊन ते दिव्य संकीर्तन करतायत. धन्य भागवत, धन्य भागवताचं महात्म्य असं म्हणून भागवताच्याच वचनाप्रमाणे सगळे संकीर्तन करतायत. कोण कोण कसं कसं संकीर्तन करतंय खूप सुंदर वर्णन आहे. प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्धव कांचधारी वीणाधारी सुरर्षि स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रो वादीन मृदंगम जय जय सुकरा
कीर्तने ते कुमारा यत्र अग्रे भाववक्ता सर सर. तिथं तिथं मी प्रकट होऊन त्या यजमानाची मनोकामना सफल करेल, त्या श्रोत्यांवर त्या आयोजकांवर कृपा करेल, असं तथास्तु म्हणून भगवंतानी दिलेला वर आहे. आणि म्हणून भागवताच्या ठिकाणी भगवान निश्चित हे सूक्ष्म रूपाने प्रकट होऊन कृपा करत असतात. असं हे भागवताचं महात्म्य आहे. झालेलं भागवताचं महात्म्य आपण संक्षेपाने आज श्रवण केलं आणि भागवताच्या मूळ कथेला प्रारंभ हा आपण उद्यापासून करणार आहोत. झालेलं महात्म्य इथंच त्याला विराम देऊन आजच्या सत्राला इथंच विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की, पुंडलिक वरदहर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद् भागवत महापुराण की. हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. अस्तु श्री मंगलानि भवन्तु. हो गणपतीची भागवताची घ्यावंच लागेल. गणपतीची भागवताची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नगरी पूर्वी. जय देव जय देव.
चंदनाची कोटी कुटुंबेश्वरा भागवत चालू झालं एक पासून तिथे आलो जय हो जय श्री